नागपूरमध्ये काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। नागपुरातल्या वरायटी चौकात काँग्रेसनं आंदोलने केलेली आहे। आमदार विकास ठाकरे, नितीन राऊत, अभिजित वंजारी यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। ज्यांना आपली जात माहीत नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उद्देशून केल्यानंतर राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। नागपुरात देखील याचेच पडसाद उमटल्यात। आक्रमक आंदोलकांनी यावेळी आक्रमक होत रस्ता रोखून धरला। काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती, तर यावेळी अनुराग ठाकूर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जाळून विरोध दर्शवण्यात आलेला आहे। कल लोकसभा में आपने देखा होगा कि जो भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी ये जातीयवादी है करके ये सिद्ध हो गया है। आपने देखा कि लोकसभा के अंदर जब राहुल जी को जात पूछी जाती है और सर्वधर्म समभाव की हमारी पार्टी कांग्रेस है और जातिवादी पार्टी भाजपा है, तो जात पूछने पे मजबूर है। मुझे लगता है कि इसका निषेध करने के लिए आज हम यहाँ पर खड़े हैं। बीजेपी सरकार राहुल गांधी हे करत असताना जात विचारली जात आहे। या ठिकाणी लोकसभेमध्ये जेव्हा प्रतिपक्षाचे विरोधी पक्षाचे नेते श्री राहुल गांधी यांनी जनगणनेची मागणी या देशामध्ये केली, तेव्हा त्या ठिकाणी त्यांना त्यांची जात विचारण्यात आली। मला आठवतं की संत कबीरदास म्हणतात कि जाति न पूछो पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहने दो म्यान। या ठिकाणी जे ज्ञान आहे आमचं त्याविषयीची माहिती विचारली पाहिजे, परंतु या ठिकाणी जाती विचारली जाते। एक प्रकारे या देशातली सरकार, नरेंद्र मोदीच्या अधिपत्याखाली असलेली सरकार या देशातलं संविधान मानत नाही। या मनुस्मृतीला त्या ठिकाणी वाढ देऊन मनुस्मृतीमध्ये जे वर्णव्यवस्था दिलेली आहे त्याचं समर्थन करतायत। त्यांनी स्वतः अनुराग ठाकूरने जे जाती विचारली त्याचं समर्थन ट्विट करून केलं। याच्यापेक्षा मोठी दुर्दैवी घटना कोणी असू शकते, आणि त्याचसाठी शहर काँग्रेस कमिटी या ठिकाणी आंदोलन करत आहे। त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करतायत। या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या संबंधी देशाची माफी मागावी आणि हा देश भारतीय राज्यघटनेने या ठिकाणी चालतो हे सिद्ध करून दाखवावे। सरकार